देशभरात घडत असलेल्या निंदनीय घटनांचा निषेध व्यक्त करीत यातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी संग्रामपूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आयटक युनियनच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चातून मंगळवारी करण्यात आली। महिला व विद्यार्थिनींवर होत असलेले अत्याचार थांबवा, यामुळे भारतीय संस्कृतीला गालबोट लागत आहे। अशा घटनांशी संबंधित आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या निषेध मोर्चातून करत संग्रामपूर तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे। एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयापासून घोषणा देत महिला कर्मचाऱ्यांचा निषेध मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आला। आयटक युनियनच्या ज्येष्ठ नेत्या तथा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या जिल्हाध्यक्ष तुळसाबाई बोपले यांनी यावेळी उपस्थित महिला मोर्चेकरांना संबोधित केले। निवेदनावर आयटक युनियन संघटनेच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांसह अंगणवाडी सेविका मदतनीस महिला कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत। त्यानंतर स्थानिक तहसील कार्यालयासमोर मेणबत्ती जाळून या महिला कर्मचाऱ्यांनी अत्याचारी घटनांचा निषेध व्यक्त केला। MCN न्यूज मराठी करिता गोपाल धर्माड, पातुर्डा। आज आम्ही संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत। बदलापूर येथे झालेल्या मुलींवर आणि कोलकाता येथे झालेल्या महिला डॉक्टरवर जो काही अन्याय झाला, अशा लोकांना शासनाने असे आदेश काढायला पाहिजे की जो कोणी दोषी असेल त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे आणि जे काही मुली आणि महिला प्रवास करताना डगमगतात त्या डगमगल्या नाही पाहिजे। कारण आज आपण भारत स्वतंत्र होऊन किती दिवस झाले तरी हे घटना जे आहेत ह्या घटना पाहून आपल्याला असं वाटत आहे की अजूनही सुद्धा महिला हे सुरक्षित नाहीये। म्हणून शासनाने निर्दयी लोकांना असे करायला पाहिजे की असा एक आदेशच